नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरडवाळू आणि बागायती पिकांचं मोठं नुकसान. वंचिततर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. अकोला शहरात NHMच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू. NHM कर्मचाऱ्यांनी स्वयंवर आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न. आणि अकोला जिल्ह्यातील आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी घेतला मतदार यादीचा आढावा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत कारवाई करण्याचे निर्देश. आणि आता सविस्तर वृत्त. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायत शेती पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये सरसकट मदतीच्या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामध्ये तूर, हरभरा, कपाशी, कांदा, ज्वारी यासह विविध पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं असताना शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायतदार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये शासनानं सरसकट मदत घोषित करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्ह्यात 3 दिवसापासून सतत अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि बागायतदार आणि कोरडवाहू शेतकरी अक्षरशः संपवून टाकला. म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचा सर्वे करू नका, हीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि जर ही मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. अकोला शहरात राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र प्रशासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं स्वयंवर करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आलं आहे. यातच आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं स्वयंवर करत राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अकोला जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी मतदार यादी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मतदार यादी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि अचूक असावी आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी B. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी तथा उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मतदार यादी निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मतदाराच्या नावाची एकाहून अधिक नोंद असणे, मयत मतदाराचे नाव यादीत असणे, एकाच मतदाराचे 2 मतदारसंघात नाव असणे आदी त्रुटी आणि आक्षेपांबाबत दावे हरकती आदी कारवाई विहित वेळेत पूर्ण करावी. सर्व पक्ष प्रतिनिधींना यादी तसेच आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून द्यावी असे निर्देश पांडे यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील संतनगरी सोनाळ्याची ख्याती सर्वदूर आहे. यंदा संत शिरोमणी सोनाजी महाराज रथोत्सव आणि दहीहंडीसाठी अलोट जनसागर उसळला होता. त्याग भक्ती शक्तीचे महातीर्थ म्हणून संग्रामपूर तालुक्यातील संतनगरी सोनाळ्याची ख्याती सर्वदूर आहे. इथं यावर्षी संत शिरोमणी सोनाजी महाराज रथोत्सव आणि दहीहंडीसाठी अलोट जनसागर उसळला होता. त्यानंतर लाखांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उडदाची डाळ, अंबाडीची भाजी, भाकर असा या स्वादिष्ट महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. 28 नोव्हेंबरला मंगळवारी नगर प्रदक्षिणेसाठी निघालेला मनोरथ 29 नोव्हेंबरच्या दुपारी 12:05 मंदिरस्थळी दाखल झाला. यावेळी गोविंदा गोविंदाचा गजर संपूर्ण सोनाळा नगरीत दुमदुमला होता.
सोनाजी महाराजांच्या यात्रेला येण्याचं भाग्य लाभलं. प्रत्येक स्टेप टू स्टेप आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जे निसर्गाचं संकट आलेलं आहे त्या संकटातून सावरण्यासाठी बळीराजाला हिंमत देऊ आणि पुढे ईश्वराला सोनाजी महाराजांच्या माध्यमातून आमची एक साकडा आहे की बळीराजाला अजून त्रास होऊ देऊ नको आणि त्यांना त्यांच्या शेतात असणारं पीक सुखरूप घरी येऊ दे अशी मी या ठिकाणी सोनाजी महाराज चरणी प्रार्थना करतो. अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थसभापती सुनील फाटकर यांना बांधकाम आणि शिक्षण सभापती माया नाईक यांना आरोग्य खातं मिळणार आहे. 15 डिसेंबरला आयोजित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित 2 समित्यांच्या सभापती पदांचा प्रभार उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतींकडे सोपवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विशेष समित्यांच्या सभापतींची निवड झाल्यानंतर विशेष समित्यांच्या सभापतींची खाते वाटप करण्यात आली होती. त्यामध्ये उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्याकडे अर्थ, सभापती आम्रपाली खंडारे यांच्याकडे समाज कल्याण, सभापती रिझवाना परवीन यांच्याकडे महिला आणि बालकल्याण, सभापती योगिता रोगडे यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती पदाचा पदभार देण्यात आला होता. शिक्षण आणि आरोग्य या 2 खात्यांच्या सभापती पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांच्याकडे राखून ठेवण्यात आला होता. अध्यक्षांकडील हा अतिरिक्त प्रभार उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापतीकडे देण्याचे सत्तापक्षांकडून निश्चित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यासह राज्यभरात 26 नोव्हेंबरपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. या पावसामुळे खरीप आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पावसानं 1.5 महिन्यांचा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन अतिशय कमी प्रमाणात पिकले आणि याचा परिणाम तूर, कपाशी, मका आदी पिकांवर झाला. पाऊस नसल्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आणि कपाशीचं पीक सुद्धा सुकलं. त्याचप्रमाणे तुरीला पाहिजे तसे फूल आले नाही. खरीपाचा हंगाम गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे त्यावर पाणी फेरलं गेलं. यामुळे संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा शाखेच्या वतीनं शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. या 3 दिवसापासून अवकाळी पावसामुळे थैमान मारला आहे. पूर्ण गावातील नुकसान म्हणजे हरभऱ्याचं असो, तुरीचं असो किंवा याचं असो, गव्हाचं नुकसान हे भरपूर प्रमाणात झालेलं आहे. आणि जे हरभरा पेरलेला आहे तर तो म्हणजे एकदम असा सुकला आहे, असा निघाला आणि पूर्ण पिवळा झालेला आहे. आणि जे बी आतमध्ये आहे ते पूर्ण असं म्हणजे सडलेलं आहे. तर असं नुकसान म्हणजे पूर्ण असं 100% नुकसान एक शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि मुख्य पीक जे होतं आधी सोयाबीन, आणि हे पण पीक समजा येलो मोजाकनं खाल्लेलं आहे. म्हणजे होणारं जे हे आहे नुकसान हे तर 50-60% सोयाबीनचं झालेलंच होतं. त्यात हे आता हरभरा पेरला तर हे याचं पण नुकसान हे 100% म्हणजे झालेलंच आहे. आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ हे शेतकऱ्याला म्हणजे हे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आजच्या तारखेत दिलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. तसंच संग्रामपूर तालुक्यातील झाशी गावात आदिवासी पारधी कुटुंबांवर हल्ला प्रकरणी आरोपींना कठोर कारवाईची मागणी जय आदिवासी युवा शक्ती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली होती. याच घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर संग्रामपूर तालुक्यातील झाशी या गावातील आदिवासी पारधी कुटुंबावर गावातीलच गावगुंडांनी हल्ला केला होता. यामधील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी तहसीलदारांमार्फत पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. एका 6 वर्षीय निरागस बालिकेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला, त्याच्यावर बलात्कार केला. आमच्या संघटनेची अशी मागणी आहे, जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही अशी शासनाला मागणी करतो की या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. त्याचप्रकारे 4 दिवसाअगोदर झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील आमच्या आदिवासी पारधी कुटुंबावर काही गावगुंडांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये एकूण 5 आदिवासी गंभीररित्या जखमी झालेले आहे. काही आदिवासी हे नागपूरला भरती आहेत आणि काही किरकोळ मार लागल्यामुळे त्यामध्ये महिला आदिवासी सुद्धा आहेत. तर आमची शासनाला अशी मागणी आहे आदिवासी संघटनेच्या माध्यमातून की या
दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन त्यांना अटक करावी. या झाशीमधील प्रकरणामधील 2 आरोपी अटक केलेले आहेत. बाकीचे जे आरोपी आहेत 4 आरोपी ते आरोपी फरार आहेत. तर आमची पोलीस स्टेशनलाही अशी विनंती आहे की जे फरार आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी, कारण ते आमच्या आदिवासी कुटुंबांना जीवे मारण्याच्या धमक्यात येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात काकड आरतीची विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वितरण करून सांगता करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गेल्या 1 महिन्यापासून काकड आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच यावेळी तुळशीच्या लग्नाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं यात आपला सहभाग नोंदविला. या निमित्तानं हरिओम भजन मंडळ सोनाळा यांनी ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात पूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली. यावेळी सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. शेवटी गजानन महाराज मंदिर इथं काकड आरतीचा समारोप करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात भोई समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं 2 डिसेंबरला आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सर्व भोई समाजातील पोटजाती तत्सम समाज बांधव यांच्या विवाहयोग्य मुलामुलींसाठी बाळापूर इथं राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा 2 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. बाळापूर येथील श्री राम मंगल भवन राम मंदिर इथं या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं. दरम्यान सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. मात्र या उपोषणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्यानं त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सलग 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. 28 नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी ते हजारो शेतकऱ्यांसह मुंबईला रवाना झाले. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं गेलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रविकांत तुपकरांच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संबंधी बहुतांश मागण्या मान्य झाल्या. दरम्यान सरकारसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी कर्जत इथं सोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं महिलांच्या हातून 2 चमचे खिचडी खाऊन आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं.
मात्र सलग 5 दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस खात्यात असून मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत अशी बतावणी करून गावातील ओळखीच्या तिघांना एकानं 53 लाख रुपयांनी गंडवलं. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातली ही घटना आहे. बाळापूर तालुक्यातील एका गावातील तक्रारकर्ते होमगार्ड म्हणून काम करत होते. त्यांच्याच गावातील आरोपीनं त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं आणि नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरं असल्याचं भासवून नोकरीकरता वारंवार नगदी आणि ऑनलाईनद्वारे लाखो रुपये उकळले. आरोपीनं गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडूनही 20,42,000 रुपये घेऊन फसवणूक केली. आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकास आर्मीत नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून त्याच्याकडून 15 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. तिघांनीही याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ठगबाजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगावातील बंधाऱ्याकडे प्रशासनानं काळजीपूर्वक लक्ष द्यावं अशी मागणी आता होते आहे. वाडेगाव येथील बंधारा फुटल्यानं पाण्याची नासाडी झाली आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बंधारा फुटल्यानं पाण्याची नासाडी होते आहे. त्यामुळे पाणी देखील वाहून जात आहे. गेल्या वेळेस अज्ञातांनी बंधारं गेट चोरून नेलं होतं म्हणून गेट बसवून पाणी अडवलं गेलं होतं. याच बंधाऱ्यामुळे वाडेगावात पाणी टंचाई भासत नाही म्हणून प्रशासन दरवर्षी काळजी घेतं. मात्र यावर्षी या बंधाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं यावर्षी वाडेगावात भीषण पाणी टंचाई भासणार हे निश्चित आहे. तरी या बंधाऱ्याकडे प्रशासनानं काळजीपूर्वक लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सण आणि उत्सवांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि सोलापूर एकमार्गी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर सुपरफास्ट वन वे स्पेशल गाडी क्रमांक 02103 सुपरफास्ट एकेरी विशेष गाडी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 12:20 सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:32 पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकावर थांबेल. या गाडीला 17 डब्बे, 1 द्वितीय वातानुकूलित, 3 तृतीय वातानुकूलित, 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत. अतिरिक्त प्रवासी वाहतूक लक्षात घेता रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड, अकोला, खंडवा, भोपाळ, उज्जैन, अजमेर मार्गे धावणाऱ्या हैदराबाद, जयपूर, हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे सेवांचा कालावधी वाढवत आहे. हैदराबाद जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा हैदराबाद येथून चालवण्यात येणार आहे. रात्री घरी झोपलेल्या आईवडिलांना घरात कोंडून एका मुलीनं घरातून पळ काढला. अकोल्याच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवणी इथली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय मुलगी महिन्याभरापासून टायफॉइड आणि कावीळ झाल्यानं आजारी असल्यानं घरीच होती. 27 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री 7:30 वाजताच्या सुमारास मुलगी आणि तिचे आईवडील आणि भाऊ यांनी सोबत जेवण केलं. त्यानंतर गप्पा मारून रात्री 9:30 वाजता दार बंद करून वडील वरच्या खोलीत तर आई आणि भावंड खालच्या खोलीत मुलीसह झोपले. आई वडील झोपल्याचं पाहून मुलीनं हळूच दार उघडलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. तिनं दार उघडल्याचा आवाज आल्यानं आईला जाग आली. तिनं उठून बघितले तर तिला मुलगी घरात दिसून आली नाही. बाहेरून दार बंद असल्यानं ते उघडल्या गेलं नाही म्हणून खिडकीतून पाहिलं तर मुलगी रस्त्यानं जाताना दिसली. तिनं जोरजोरात आवाज दिला मात्र मुलीनं पळ काढला. त्यानंतर आईनं वडिलांना उठवून शेजाऱ्यांच्या मदतीनं तिचा शोध घेतला मात्र ती दिसून आली नाही. त्यानंतर रात्रभर तिचा शोध घेण्यात आला. आपल्या मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेलं म्हणून त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे आणि मुलीचा शोध घेण्यात येतोय. बाळापूर तालुक्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे अंदाजे 10,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. वाडेगाव, बाळापूर, उरळ आणि व्याळा मंडळात सर्वाधिक नुकसान झालं आहे. नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि दाट धुके याचा फटका कपाशी तूर पिकाला बसला आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या हरभरा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर काही भागात हरभऱ्याची पेरणी रखडली असल्याने या पावसामुळे रब्बीच्या हरभरा पेरणीला सुरुवात होणार असून हा अवकाळी पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बाळापूर तालुक्यात 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी रात्रभर प्रचंड पाऊस झाला. अतिपावसामुळे शेतातील कापसाची बोंड खाली गळून पडली. वेचणीला आलेल्या कापसाची दाणादाण उडाली आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीला पेरलेल्या गहू आणि हरभरा या पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. तालुक्यात काही भागात ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं त्याचंही नुकसान झालंय. या पावसानं शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बाळापूर इथं 2 दिवसांच्या पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचून तळ्यांचं स्वरूप आलं आहे. या अवकाळी पावसाच्या तडाख्यात तुरीचं पीक भुईसपाट झालं आहे.
वेचणीसाठी आलेल्या कपाशीच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या तुरीच्या पिकाचं आणि कांद्याचंही नुकसान झाल्याचं ठिकठिकाणी दिसून येत होतं. राज्य सरकारनं जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत केल्यानं हे पोलीस निरीक्षक रुजू होण्याच्या तयारीत आहेत. अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पातूर तालुक्यातील चात्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांची दहीहंडा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी बदली केली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले विजय चव्हाण यांची बदली करून त्यांच्यावर नव्यानं ठाणेदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच दहीहंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांची पोलीस कंट्रोल रूमला बदली करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या बदल्या विनंतीवरून झाल्याची चर्चा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बरड भागातील एका किराणा दुकानात चोरी झाली. चोरानं जवळपास 8,000 रुपये गल्ल्यातून लंपास केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पारस येथील बरड परिसरात अनिल पांडुरंग राऊत यांचं किराणा दुकान आहे. त्यांनी आपलं किराणा दुकान नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री बंद केलं होतं. मात्र सकाळी त्यांना किराणा दुकान फोडलेलं दिसलं. त्यांनी किराणा दुकानातील पैशांचा गल्ला पाहिला असता त्यांना गल्ल्यातून जवळपास 7,000 ते 8,000 रुपये चोरी गेल्याचं लक्षात आलं. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरडवाळू आणि बागायती पिकांचं मोठं नुकसान. वंचिततर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. अकोला शहरात NHMच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू. NHM कर्मचाऱ्यांनी स्वयंवर आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न. आणि अकोला जिल्ह्यातील आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी घेतला मतदार यादीचा आढावा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत कारवाई करण्याचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.